आता इंस्टाग्राम म्हणजे ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे, पालकांची गरज नाही. ज्या राज्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, मुलांचा जास्त आहे, जिथं लग्न होत नाहीत, त्या राज्यातली मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, चुकीचा फोटो टाकतात, चुकीचा प्रोफाईल लिहितात. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी प्राध्यापक आहे, मी बागायतदार आहे, मी उद्योगपती आहे. आमच्या मुली ती फ्रेंड रिक्वेस्ट पाहतात, त्यांना वाटतं कर्तृत्ववान तरुण आहे, फसतात. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो आणि मग गुपचूप लग्न करून ती तरुणी आई वडील परवानगी देत नाहीत म्हणून आई वडिलांना न सांगता गुपचूप परराज्यामध्ये पळून जाते. तिथं गेल्यानंतर ती ह्या तरुणाला भेटते आणि त्या तरुणाला भेटल्यावर ते वास्तव तिच्या लक्षात येतं, हा डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, उद्योगपती, बागायतदार काही नाही, हा मावाली आहे, हा गुंड आहे, हा गँगस्टर आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या पोलिसांचा रेकॉर्ड पहा, यावर्षी आपल्या 100च्या वर मुली अशा परराज्यात जाऊन उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत, उद्ध्वस्त होऊन. म्हणून मी माझ्या ताईंना विनंती करतो की आभासी जगातलं काही पाहू नका, सगळं खोटं असतं. खोटो खोटे, माहिती खोटी, त्यावर विसंबून राहूच नका.